This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः माघ कृष्ण सप्तमी दिनांक 23 फेब्रुवारी 2022 पतंजलि योग सूत्र भूमिका मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तदहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठं शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातैर्गुणवैतृष्ण्यं वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शेषोऽन्यः भव प्रत्यय विदेह प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञा पूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वा क्लेशकर्म विपाकाशयैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञमीशं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्य अङ्गमे जयत्प्रश्वासप्रश्वासा विक्षेपसह तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्री करुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मति वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा तथाभिमतध्यानात् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः श्रुतिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीजसमाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषयाशेषार्थत्वात् तज्जः संस्कारोऽन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतंजलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः ओम शांति शांति शांति। पुन्हा एकदा मागेपासून थोडंसं येऊ पान क्रमांक 49 क्वचित क्वचित पुराणेषु विरोध यदि लभ्यते कल्पभेदादिभिस्तत्र व्यवस्था सद्भिरिष्यते
पुराणांमध्ये क्वचित जेव्हा विरोध दृष्टीस पडतो तेव्हा भिन्न भिन्न कल्पातील ते वर्णन आहे अशी व्यवस्था सज्जनांच्याकडून लावली जाते. पण या व्यवस्थेने पुरेसे समाधान होत नाही. याऐवजी वस्तुस्थितीला धरून असलेली संयुक्तिक व्यवस्था लावता येते ती अशी. वेदव्यासांचा काळ सामान्यतः कलियुगाचा आरंभ होय व सर्व पुराणांच्या एकूण संहिता सुमारे 4 लक्ष आहेत. ऋग्वेदात 10,552 मंत्र आहेत. हे मंत्र कानामात्रेमध्ये देखील बदल होऊ न देता पूर्ण अविकृत राहावेत म्हणून संहिता, पद, क्रम, जटा, घन इत्यादी पाठपद्धती ऋषींनी निर्माण केली आणि त्यांच्या द्वारा ऋषींच्या शेकडो पिढ्यांनी हजारो वर्ष आटोकाट प्रयत्न करून हे मंत्र अविकृत ठेवले म्हणून ते आपल्याला जसे तसे उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारे पुराणांचे 4 लक्ष संहिता हजारो वर्ष तशी राखणे शक्य नव्हते. शिवाय पुराण संहिताधिकांचे रक्षण करण्याचे काम ज्या सूतवर्गावर सोपवण्यात आले तो वर्ग मोठा व्युत्पन्न पंडित किंवा विद्वान होता अशी वस्तुस्थिती नव्हती. त्यामुळे हजारो वर्षांच्या कालावधीत या पुराण संहिता वेदव्यासाने अपांतर तमा नामक जन्मात जशा लिहिल्या तशा स्वरूपात राहणे शक्य नव्हते. अपांतरमानामक अपांतरतमा नामक कळत नाही याचा अर्थ. शिवाय कृण्वंतो विश्वमार्यम या तत्वानुसार अनेक वेदबाह्य जमातींचा समावेश त्यांच्या वृत्ती आणि त्यांचे स्वभाव लक्षात घेऊन जेव्हा क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वेदानुयायी 3 वर्णात जातीतः करण्यात आला त्यावेळेला जमातींना वैदिक धर्मातील सर्वच संकेत मान्य होणे मनुष्य स्वभाव लक्षात घेता शक्य नव्हते. अशा स्थितीत वैदिक धर्मानुयायी म्हणवणाऱ्या अनेक पाखंडे उत्पन्न झाली. या पाखंडांपैकी जैन व बौद्ध ही 2 पाखंडे सर्वात जबरदस्त ठरली. त्यांच्या उत्कर्षाच्या काळात पुराण संहितांचे रक्षण करणे हे फारच कठीण काम होऊन बसले. पुढे या 2 पाखंडांच्याशी 2 हात करून वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य जसे जोरात येऊ लागले तसतशा त्या विद्यांच्या पुनरुज्जीवनाबरोबर सर्व पुराणांच्या आवृत्त्या या बौद्ध जैन धर्माच्या अपकर्षाच्या काळातील वैदिकांनी पुनःसंस्कार करून पुन्हा तयार केले. या आवृत्त्या त्या सांप्रदायिकात जो कोणी त्यात विद्वान व समाजाला मान्य असे पुराणिक होते त्यांनी तयार केलेल्या असल्याने त्या साहजिकच समाजात मान्य झाला. या पुराणांच्या संहितात जी अनुरूपता दिसून येते ती वरील परिस्थितीमुळे होय. वरील परिस्थितीमुळे जन्मांच्या शेकडो वर्षांच्या काळात मूलच्या पुराण संहितांमध्ये मनुष्य स्वभावानुसार दंतकथा, अतिशयोक्ती आणि अद्भुतता यांची हळूहळू भर पडत गेली. आज उपलब्ध असलेल्या संहिता अशा तऱ्हेने बनलेल्या आहेत. तथापि त्यांचे मूळ संस्करण वेदव्यासकृत असल्याने त्यांच्याच नावावर आज ते प्रचलित झालेले आहेत. महाभारत हा ग्रंथ आज ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात तो सवतीने तयार केलेला असूनही भारताचे मूळ प्रणेते वेदव्यास हेच असल्याने आजचा महाभारत ग्रंथ त्यांच्याच नावावर मोडतो. तसाच प्रकार वरील सर्व पुराण संहितांचा आहे. चतुर्दश भुवनांच्या वर्णात किंवा सूर्यवंश, चंद्रवंश यांच्या वर्णात जो विरोध दिसून येतो तो वरील परिस्थितीमुळेच होय. योगावर भाष्य लिहिणारे व्यास हे पुराणांच्या नव्या आवृत्त्या बनल्या त्याच कालखंडातील होत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी योगभाष्यात केलेल्या चतुर्दश भुवनांच्या वर्णनात पुराणातील वर्णनाप्रमाणे अतिशयोक्ती, दंतकथा आणि अद्भुतता यांचे मिश्रण झाले आहे. अर्थात त्यात मूळ वेदव्यासकृत काही भाग असला पाहिजे हे उघडच आहे. तेव्हा वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता योगभाष्यकार व्यास हे कृष्णदेवपायानं व्यास नव्हेत ही गोष्ट स्पष्ट आहे. पाणी आहे लक्ष्मीला विचार ते गरम पाणी उकळलेलं पाणी. योगभाष्य करते कृष्णद्वैपायन व्यास नव्हेत या संदर्भात आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पतंजलींचे अष्टांग योगशास्त्र अद्वैत आत्म्याचे दर्शन करून देणारे असून त्यावरील हे भाष्य अशा तऱ्हेने लिहिले की त्यामुळे ते द्वैतपर ठरते. म्हणजे योगभाष्यकारांनी स्वमत स्थापनार्थ पतंजलींचे योगशास्त्र ध्येयाच्या दृष्टीने आमूलाग्र विकृत करून टाकले. आमचे हे विधान काहींना धाष्ट्याचं तर काहींना औद्धत्याचेही वाटेल, पण सत्यान्वेषणाच्या दृष्टीने विचार करण्यानं ते अगदी यथार्थ आहे असे वाटल्याखेरीज राहणार नाही. पूर्वग्रहरहित जिज्ञासू वृत्तीने आमच्या विचारांचा आदर करणारे जे असतील त्यांच्याकरता आमचा युक्तिवाद आम्ही अगदी थोडक्यात पुढील प्रमाणे मागे ठेवतो. श्री शंकराचार्यांनी हरिमीडे स्तोत्रात अष्टांग योगाविषयी
योगाष्टांगैर उज्ज्वलित ज्ञानमयाग्न असे म्हटले आहे. यावरून यमनियमापासून निर्विकल्प समाध्यंत योगांगांच्या अनुष्ठानाने ज्ञानमय प्रदीप्त होते. आचार्यांचे निश्चित मत दिसून येते. आचार्य हे अद्वैत संप्रदाय आचार्य असल्यामुळे त्यांचे मत म्हणजे अद्वैत संप्रदायाचे मत हे स्पष्टच आहे. यावरून कठ, श्वेताश्वतर इत्यादी उपनिषदातून जो अद्वैतात्म्याचा साक्षात्कार करून देणारा योग प्रतिपादलेला आहे, तोच पतंजलींनी सूत्ररूपाने ग्रंथ निविष्ट केला असा अद्वैत संप्रदायातील आचार्यांचा अभिप्राय आहे. शंकराचार्यांचे शिष्यवर्य श्री सुरेश्वराचार्य यांनी हाच विषय मानसोल्लातात अधिक स्पष्ट सांगितला आहे. ते म्हणतात, श्रुत्याचार्य प्रसादेन उगाभ्यास वशेन ईश्वरानुग्रहेणापि स्वात्मबोधो यथा भवेत्. भुक्तं यथान्नं कुक्षिस्थं स्वात्मत्वेनैव पश्यति पूर्णाहंता कवलितं योगी विश्वं योगीश्वरस्तथा. पूर्णाहंता कवलित म्हणजे ब्रह्मरूप दिसण्यासाठी विश्व, श्रुती आणि आचार्य यांचा प्रसाद आणि योगाभ्यास ही त्रयी किंवा केवळ ईश्वरानुग्रह ही साधने सुरेश्वराचार्यांनी सांगितलेली आहे. त्यावरून सर्वं खलु इदं ब्रह्म हा अनुभव श्रुत्याचार्य प्रसाद आणि योगानुष्ठान यांच्या योगाने येत असतो असा त्यांचा अभिप्राय असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थात अद्वैत परंपरेतील आचार्यांचा हा अभिप्राय होय ही गोष्ट सुरेश्वरांच्या या अभिप्रायावरून अधिकच निश्चित होत आहे. सर्व काही ब्रह्ममय आहे असे श्रुतीने जरी सांगितलेले असले आणि ते ब्रह्म तूच आहेस असं आचार्यांनी म्हणे गुरुंनी जरी उपदेशले असले तरी नुसत्या तेवढ्या वाक्याने साधकाला आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. याचे कारण असे की साधकाच्या बुद्धीत अनादि अविद्या आणि तन्मूलक अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे प्रतिबंधरूप क्लेश विद्यमान असतात. त्यामुळे त्याचे चित्त अत्यंत अशुद्ध स्थितीत असते. अविद्यादी क्लेशाने मलिन असलेले चित्त अष्टांग योगाच्या अनुष्ठानाने शुद्ध झाले असता त्याला आत्म्याशी शुद्धी सात्म्य प्राप्त होते. मग सत्वपुरुष शुद्धी साम्य कैवल्यम या योग सूत्रानुसार साधकाच्या चित्तात आत्मानुभव घडतो. सत्व आणि पुरुष दोघांमध्ये यावरून लक्षात येते की श्रुती व आचार्य यांचा उद्देश जरी परोक्ष ब्रह्मज्ञानाला आवश्यक असला तरी सर्व प्रतिबंध दूर होऊन ब्रह्मात्मैक्याच्या अपरोक्षानुभूती म्हणजे साक्षात प्रतीती येण्याला अष्टांग योगानुष्ठानाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून आचार्यांनी असे म्हटले आहे की तटस्थिता बौद्धयंती गुरव श्रुतोयो तथा प्रज्ञेयवतरेत विद्वान ईश्वरानुगृहीतया. तर तटावरती असलेले गुरु हे ज्याप्रमाणे श्रुतीचं ज्ञान करून देतात त्याचप्रमाणे विद्वान जो आहे तो ईश्वरानुगृहीतया प्रज्ञा एव तरेत, ईश्वराच्या अनुग्रहामुळे प्राप्त झालेली अशी जी प्रज्ञा त्याच्याच योगाने तरून जातो. यामुळेच कठोपनिषदातील शेवटच्या श्रुतीत ब्रह्मप्राप्त्यर्थ अध्यात्म विद्येच्या बरोबर कृष्णयोग विधीची आवश्यकता प्रतिपादली आहे. पंचदशीकारही इत्थम तत्वविवेकम विधाय आणि विधिवन मनस समाधाय असं मग साधक नर विगलित संस्कृती बंध परपदम प्राप्नोते असे सांगतात. तेव्हा अद्वैत संप्रदायातील जे जे आचार्य आहेत आणि त्या त्या संप्रदायाचा रक्षणाकरता जे जे विद्वान पंडित बद्धपरिकर झालेले आहेत त्या सर्वांचे मत अष्टांग योग अद्वैतात्म्याचा साक्षात करून देणार आहे असेच आहे. अशी स्थिती असता योगभाष्यकार व्यास आणि त्यांना सावलीप्रमाणे अनुसरणारे वाचस्पती मिश्र, विज्ञान भिक्षू इत्यादी टीकाकार यांनी अष्टांग योगशास्त्रातील महत्वाच्या सूत्रांची अशी मांडणी केली आहे की ज्या योगे त्या शास्त्राचा अद्वैतानुकूलत्वाकडे वाचकांचे दुर्लक्ष होऊन त्यांना हे शास्त्र द्वैतपर असे वाटते. ही बाब इतकी महत्वाची आहे की आमच्या या विधानाच्या स्पष्टीकरणार्थ 250 एक प्रबंधच द्यावा लागेल. पण तसा अवकाश येथे नसल्यामुळे केवळ दिग्दर्शनातून एकच मुद्दा चर्चेला घेऊ. कृतार्थम प्रतिनष्टम या सूत्रावरून वेदांत शास्त्रात प्रसिद्ध असलेला विवर्तवाद सिद्ध होत असून त्यावरून अष्टांग योगशास्त्र अद्वैतपर असल्याचा बोध माधवाचार्यांसारख्या सुविख्यात विज्ञानानं झाला. पण तसा अर्थ स्वीकारल्यास अष्टांगयोगाचे अद्वैत परत्व सिद्ध होत असल्याने त्या ठिकाणी नाश याचा अर्थ आदर्श नासा करून त्यातून योगशास्त्र द्वैतपर असल्याचा आशय योगभाष्यकारांनी आणि त्यांना अनुसरणाऱ्या टीकाकारांनी काढला आहे. कृतार्थम प्रति नष्टम ज्याचं प्रयोजन सिद्ध झालेलं आहे त्याच्या दृष्टीने हे नाश पावलेलं अशा स्वरूपाचं आहे. ते नष्ट नाश असं न म्हणता आदर्श नाश त्याचा अर्थ योगभाष्यकाराने अशा स्वरूपाचा केला.
की ते असे सूचित करतात की द्रष्ट्याला वृत्तीनिरोधामुळे बाह्य जगाचे दर्शनच घडत नाही, म्हणून त्याला द्रष्टृस्वरूप 25वे तत्व जो पुरुष म्हणजे जीवात्मा त्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे योग्याचे चित्त आतून आत्माकार झालेले असले तरी बाहेरच्या बाजून जगदरूपाने द्वैत शिल्लक आहेच. फक्त द्रष्टा जो पुरुष त्याला जगाचे दर्शन घडत नाही इतकेच. हा आशय सेश्वर सांख्यशास्त्रकारांचा आहे, मान्यच आहे. ब्रह्मसूत्राने त्या सेश्वर सांख्यशास्त्राचे म्हणजे द्वैतपर योगशास्त्राचे खंडन झाल्यामुळे त्या शास्त्राचा पुढे लोप झाला आणि पतंजलींनी ग्रंथनिविष्ट केलेले व पुढे सर्वसामान्य झालेले अद्वैतानुकूल वैद्यविहित योगशास्त्र योगभाष्यकारांच्या पुढे असल्याने ऐतिहासिक दृष्टीच्या अभावी त्यांची अशी समजूत झाली की येथेने योग हा प्रत्युक्त या सूत्राने प्रत्युक्त झालेला योग म्हणजे आपल्या पुढे असलेला पतंजलींचा अष्टांग योगच होय. या ब्रह्मसूत्रावरील भाषात आचार्य द्वैतीनो हि ते सांख्या हा योगाश असे म्हणतात. हा आधार वचस्पती मिश्रांना मिळाला, पण त्याच वाक्यात पुढे आचार्यांना आत्मैकत्वदर्शिनः असे म्हणतात, त्याकडे मात्र त्यांचे लक्ष पोहोचले नाही. योगभाष्यकार शंकराचार्यांच्या पूर्वीचे असल्याने त्यांच्यापुढे येतेने योग हा प्रत्युक्त हे ब्रह्मसूत्र असले तरी त्यावरील आचार्य भाष्य नव्हते. न एका आत्मैकत्वदर्शिनः. बर. आणि मान्यतेस पोहोचलेला पतंजलींचा अष्टांग योग होता. तेव्हा ऐतिहासिक दृष्टीच्या अभावी व द्वैत संप्रदायाच्या अभिमानामुळेही तेच योगशास्त्र त्या ब्रह्मसूत्राचे लक्ष्य होय असे वाटून त्यांनी पातंजल योगाचे द्वैतपरत्व सिद्ध होईल अशा प्रकारे आपले भाष्य लिहावे, हे काहीसे स्वाभाविक होते. पण वाचस्पती मिश्रांच्या पुढे द्वैतेनं हि ते सांख्या हा योगाश न आत्मैकत्वदर्शिनः हे आचार्य वचन होते. त्या आत्मैकत्वाचे दर्शन करून देणारा अष्टांग योगही होता. इतकेच नव्हे तर न आत्मैकत्वदर्शिनः असे ज्या शास्त्राला उद्देशून आचार्य म्हणतात त्या शास्त्राचे पहिले सूत्रही होते. वाचस्पती मिश्रांनी योगभाष्यावर तशीच ब्रह्मसूत्रावरील आचार्य भाष्यावरही व्याख्या लिहिली आहे. तेव्हा त्यांनी आचार्यांना दिलेले प्रत्युक्त योगशास्त्रातील पहिले सूत्र आणि पातंजल योगातील पहिले सूत्र हे दोन सूत्रे भिन्न आहेत ही गोष्ट माहिती नव्हती असे म्हणता नाही येणार. अशा स्थितीत पातंजल योग हाच प्रत्युक्त योग अशी त्यांची समजूत होण्याचे एकच कारण संभवनीय वाटते, ते म्हणजे पातंजल योगावरील व्यासांच्या नावावर प्रसिद्ध असलेले भाष्य हे ब्रह्मसूत्रकार वेदव्यासांचेच होय अशी त्यांची भावना होय असे आम्हाला वाटते. योगभाष्यावरील आपल्या टीकेच्या आरंभी ते लिहितात, तत्वा पतंजलिं ऋषीं वेदव्यासेन भाषिते संक्षिप्त स्पष्ट उभरता भाष्य व्याख्या विधास्यते. या वचनावरून पातंजल योगावरील भाष्य हे वेदव्यासाने भाषित असल्याचे त्याचे मत स्पष्ट दिसते. अर्थात मग खुद्द वेदव्यासानेच पातंजल योगावर भाष्य लिहिले आणि त्यांनीच पुढे त्याचे द्वैतपरत्व दर्शवले. तेव्हा येथे योगा प्रत्युक्त या ब्रह्मसूत्राचे लक्ष पातंजल योगच आहे असं त्यांनी मानले व आपल्या टीका लिहिल्या. हे एकंदरच खूप गोंधळच आहे. मुळामध्ये तुम्ही आता मुळामध्ये त्यांनी एक असा मांडण्याचा प्रयत्न केला, पुराण ही जी आहेत ती काही प्रिझर्व खऱ्या अर्थाने झाली नाही, ती काळानुरूप बदलत गेली. त्या लोकांनी त्याच्यात काहीतरी भरी वगैरे घातल्या आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा स्वरूपाचं म्हणून एक उदाहरण वगैरे अशा स्वरूपाची घातली. वेदवाङ्मय ज्या प्रकाराने रक्षित अशा स्वरूपाचं राहिलं त्यात कानामात्रेचाही बदल झाला नाही. ती गोष्ट पुराणांच्या बाबतीमध्ये घडली नाही. तरी सुद्धा पुराणाचा जनमानसावरचा वरचा पगडा हा एक वेगळा अशा स्वरूपाचा आहे. भागवत ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या अनेक कथा येतात. जे भागवताचे 23 खंड आहेत आणि माझ्या सुदैवाने ते इस्कॉनचं एक लेक्चर घरी झालं, त्याने ते सगळे 23च्या 23 खंड आम्हाला भेट दिले. माझं काही वाचन त्यातलं नाही झालेलं असणार. वाचन हे सुद्धा ना ते तत्वच सांगत असतात सारखे, आणि खरा भागवत जर गोष्टी रूपाने ऐकला तर ती तत्व आपल्याला जास्त पडतात.
पण त्यांचं ते वाचता वाचता शेवटी मग असं वाटतं की हे परत परत तेच 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 सांगतात. परत एकदा वाचून घेऊन मग असं खरंच पहिल्या मधातलं तेच आहे का आता बदलतंय असं बघायला पाहिजे. आहे. आणि मध्ये अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये श्री एम यांचं एक व्याख्यान झालं होतं, त्याला आम्ही गेलो होतो. तर त्यालाही त्यांनी भागवतातली उदाहरणं दिली. भागवतातल्या गोष्टी सांगितल्या अशा स्वरूपाचं. तेव्हा ते एकंदर भागवत हे प्रकरण खूपच प्रचलित असणार अशा स्वरूपाचा, किंवा या पुराण या प्रकारची प्रचलित आहे. नाही तर तसं नाही. पूर्वी मला वाटायचं की भागवत का ऐकायचं, त्याच्यात ते कृष्णदर्शन वगैरे इतर काय काय जे आहे त्याच्यामुळे. त्यांचं म्हणणं असं नाहीये. त्यांचं म्हणणं भक्ती वाढणं अशा अर्थाने भागवत उपयोगी पडतात. भक्ती वाढवण्यासाठी अशा अर्थाने भागवत उपयोगी पडतात. भक्ती, श्रद्धा त्या गोष्टी. तर ठीक आहे, म्हणजे माझा सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की पुराण किंवा भागवत, तर ती पुराण किंवा नंतर उपनिषद पण या प्रकारची निर्माण झाली, नवीन नवीन निर्माण झाली. एक अल्लोपनिषद म्हणून पण आहे. तर ते हे तर नक्कीच नंतर कोणीतरी घुसडलेलं अशा स्वरूपाचं, नव्याने निर्माण केलेलं अशा स्वरूपाचं आहे, त्याच्यात काही शंका नाही. तर तशा प्रकाराने जनसामान्यांची पकड घेण्यासाठी हे सगळे उद्योग अशा स्वरूपाचे केले गेले. तर मूळ मुद्दा जो आहे, वेदव्यासाने जे मूळचं योगसूत्र योग लिहिलं, म्हणजे सांख्य योग अशा स्वरूपाचं. मुळातली त्याची भागवताची आख्यायिका ती वेगळीच आहे. ते हे युद्धानंतर सगळ्यांना विषण्णता प्राप्त झालंय आणि म्हणून त्यांना हे करण्यासाठी भागवत सांगितलं. सांगताना वेगळाच आहे. पण सांख्ययोग हे जे द्वैतपर असणारं, विशेषतः सेश्वर सांख्य असणार अशा स्वरूपाचं म्हणून जे प्रकरण आहे, त्याच्यात ईश्वर हा आपल्यापेक्षा वेगळाच राहतो आणि ईश्वराची भक्ती अशा अर्थाने द्वैत असं तत्वज्ञान मांडलं जातं. पातंजल योग सूत्रामध्ये ईश्वर प्रणिधानाद्वा असं जेव्हा सूत्र अशा स्वरूपाचं येतं आणि त्याचा वापर एक ठराविक काळ करून घ्यायचा आहे. संप्रज्ञात समाधीच्या काही 4 ज्या अवस्था आहेत, त्याच्यात पहिल्यांदा असं काहीतरी आलंबन डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं अशा स्वरूपाचं. पण पुढे नुसतं स्मरण मात्राने ते होईल, त्याच्या पुढे नुसतं आनंदाची अनुभूती येईल. शेवटी आत्मबोध नावाची गोष्ट व्हायला लागली की आनंदाची अनुभूती, आणि त्याच्या पुढे नुसतं मी आहे, अस्मिता एवढाच अशा स्वरूपाचा भाग राहतो. आणि मग तिथून असंप्रज्ञात समाधीचा मार्ग सुरू होतो. तत्परम पुरुष ख्याती गुण वैतृष्ण्यम अशा प्रकारचं सूत्र आहे. तर पुरुष ख्याती झाली किंवा चैतन्याची अनुभूती आली की गुण वैतृष्ण्य निर्माण होतं. सत्वरजस तमस हे पण निघून जातात असणार अशा स्वरूपाचे. आणि मग प्रकृतीचा पण लय पण केवळ पुरुष उरतो. त्या तिथं द्वैताला मुळीच वाव नाहीये. त्या हे जो अष्टांग योग आता आपण वाचतो आहोत पतंजलीने लिहिलेला, हे याच्या नंतर झालेले अशा स्वरूपाचे आहेत. आणि ते द्वैतपर आहे आणि हे अद्वैतपर आहे असा एकंदर त्या सगळ्याचा गोषवारा त्यांना जे काही सांगायचंय कोल्हटकरांना तो आहे. या विचारानं पातंजल योगावरील भाष्य हे वेदव्यासाने भाषित असले त्यांचे मत स्पष्ट दिसते. अर्थात मग खुद्द वेदव्यासानेच पातंजल योगावर भाष्य लिहिले आणि त्यांनीच त्याचे द्वैतपरत्व दर्शविले आहे. तेव्हा येतेने योगा प्रत्युत्तर ब्रह्मसूत्रातील लक्ष पातंजल योगच होय असे त्यांनी मानले व आपल्या टीका लिहिल्या. त्या मुळामध्ये टीकाकारांनी
हा पातंजल योग म्हणजेच द्वैतपर असलेला अशा स्वरूपाचं तत्वज्ञान, आणि ते आणि हे वेदव्यास एकच आहेत अशा प्रकारची कल्पना मांडली. आणि त्यांनी जसा योगाचा परिहार केला तसा याही योगाचा परिहार झालेला आहे. आता या योगाला स्वतःला काही अर्थ राहिलेला नाही अशा प्रकारचा मांडण्याचा प्रयत्न केला. अद्वैत आत्मपर्यवसाय असल्याचे आचार्यांना मान्य असल्याने ते पतंजल योगानुयायांना न आत्मैकत्व दर्शना असे म्हणणे शक्य नव्हते. त्या हे द्वैतवादी होते पहिले जे भाष्यकार वगैरे अशा स्वरूपाचे आहेत ते, आणि न आत्मैकत्व दर्शिना, हा आत्म एकत्व, जीव आणि ब्रह्मा परमात्मा हे एकच आहेत, यांचं एकत्व आहे अशा स्वरूपाचे ते पाहणारे नव्हते. पहिल्या योगसूत्र ज्यांनी लिहिली अशा स्वरूपाची, आणि सुरुवातही दोन्हीची वेगळी आहे. आता योगानुशासन आणि तिथली पहिली सुरुवात वेगळी असणारी अशा स्वरूपाची आहे. तेव्हा हे दोन वेगवेगळेच आहेत असा त्याचा अर्थ. दोघांमध्ये कालदृष्ट्या अंतर आहे. मध्ये शंकराचार्य होऊन गेले, त्यांनी त्याच्यावरती लिहिली वृत्ती असणारी अशा स्वरूपाची, आणि येतेने योगा प्रत्युक्ता असं म्हणत असताना त्यांना द्वैतमतवादी अशा प्रकारचा पहिला योग त्याचा त्यांनी निराकरण केलं. पण दुसऱ्यामध्ये आत्मैकत्ववादी अशा स्वरूपाचा असल्यामुळे हा जो योग आहे याचं निराकरण झालेलं नाही, आणि हा योग वेदांताचाच पुरस्कार करतो असं एकंदर या सगळ्यांचं म्हणणं आहे. हा आता तत्वदर्शनोपाय योग हा असं त्या पहिल्या योगातलं सूत्र आहे अशा स्वरूपाचं. ब्रह्मसूत्रकारांच्या पुढे निरीश्वर सांख्यशास्त्र आणि शेश्वर सांख्यशास्त्र म्हणजे द्वैतपर योगशास्त्र ही शास्त्रे होती, व त्यांनाच अनुलक्षून द्वैतनो हि ते सांख्या योगाश्च न आत्मैकत्वदर्शिनः असे आचार्यांनी म्हटले आहे. ज्या ब्रह्मसूत्राने द्वैतपर योगाचे खंडन केले त्याच योगातील पहिले सूत्रच आता तत्वदर्शनोपाय योग असे आचार्यांनी आपल्या याच भाष्यात दिले आहे. पतंजलींच्या योगशास्त्रातील पहिले सूत्र तर अथ योगानुशासनम असे आहे. तेव्हा ब्रह्मसूत्रकार किंवा आचार्य यांचे लक्ष पातंजल योगशास्त्र नसून अथ तत्वदर्शनोपाय योग हे आद्य सूत्र असलेले योगशास्त्र हे याविषयी मात्र सांगताना. हा खूप मोठा मुद्दा आहे. अथ तत्वदर्शनोपाय योग हा अशी त्या योगाची सुरुवात आहे असं आचार्य स्वतःच सांगतात. तेव्हा हा निश्चितच अष्टांग योग जो पतंजलींनी सांगितलेला आहे तो नव्हे, याच्याविषयी कुठल्या प्रकारची शंका अशा स्वरूपाची राहत नाही. ऐतिहासिक दृष्टीच्या अभावी हा विवेक योग भाष्यकारांच्या बुद्धीत उत्पन्न झाला नाही. यावरून हे स्पष्ट होत आहे की अद्वय आत्म्याचा साक्षात्कार करून देणाऱ्या अष्टांग योगाला केवळ आपल्या पांडित्याच्या जोरावर द्वैतपर योगशास्त्र ठरवणारे योग भाष्यकार हे व्यास उपनाम धारण करणारे कोणीतरी न्याय सांख्यादी शास्त्रात निष्णात असलेले महापंडित होत. ते अंतःसिद्धा स्वानुभूतीच्या बळावर श्रुती स्मृतींचा समन्वय करून ब्रह्मसूत्रांच्या द्वारा अद्वैत सिद्धांत अगदी निसंदेहपणे स्थापन करणारे कृष्णद्वैपायन व्यास निश्चितपणे नव्हते. आचार्यांनी गीताध्याय 13 श्लोक 2 वरील भाषात पुढील प्रमाणे म्हटले: आत्मा हा स्वयं मूढम अन्याश्च व्यामोह येथे शास्त्रार्थ संप्रदाय रहितत्वात श्रुतहानिम अश्रुत कल्पनांच कुर्वन् तस्मात् असंप्रादायविद सर्व शास्त्रविद अपि मूर्खदेव उपदेक्षणीय. ज्याला संप्रदाय माहिती नाही तो उपेक्षणीयच आहे असणारा अशा स्वरूपाचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. तो स्वतःचाही नाश करतो, स्वयंबुडा अन्यांश वामोयती दुसऱ्याने मोहात टाकतो, शास्त्रार्थ संप्रदाय रहितत्वात आणि शास्त्रार्थ संप्रदायाने रहित असल्यामुळे श्रुतहानी अश्रुत कल्पनांचे कुर्वन्, जे सांगितले गेलेले आहे त्याच्याविषयी हानी आणि जे सांगितलं गेलेलं नाही अश्रुत त्याची पण कल्पना करणारा अशा स्वरूपाचा. तस्मात असंप्रदायविद सर्व शास्त्रविद अभि मूर्ख दैव उपेक्षणीय. त्या सर्व शास्त्र जाणणारा पण संप्रदाय जाणणारा असेल, संप्रदाय जाणणारा नसेल तो मूर्खाप्रमाणेच उपेक्षा त्याची करावी. आता हा एक खूप मोठा मुद्दा आहे. चरकाच्या वाचनामध्ये जसं आता नेमका कुठल्या सूत्राचा काय अर्थ करायचा हे तो वाचक जो आहे त्याचा ज्ञान आणि त्याच्या अनुभवावरती त्याचा अर्थ करणं असं ठरत असतं. आणि मग
शिकवणारा कसा आहे त्याच्यावरती त्याच्या शिष्यांच्या बुद्धी या प्रकारच्या निर्माण होत राहतात. आणि त्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यातून कुठल्यातरी भलत्याच मार्गाला लोक जाऊ शकतात. आणि म्हणून सुयोग्य गुरुकडूनच ज्ञान ग्रहण करावं असं खरं तर अपेक्षित असणारा अशा स्वरूपाचा आहे. पण दुर्दैवाने जगामध्ये सर्व प्रकारची माणसं असतात आणि सर्वसामान्यांना सारासार विवेक अशा स्वरूपाचा नसतो. कोणाचं म्हणणं मान्य करायचं, कोणाचं नाही करायचं हे कळत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्यातून मतमतांतर आणि कुठेतरी आसपास भटकण्याची अशा स्वरूपाची प्रक्रिया सुरू होते. तर ह्या गोष्टी टाळायला हव्यात अशा स्वरूपाचं. माझं आता पानसेच्या स्मृतीनिमित्त व्याख्यान आलं, त्याचं दुसरं व्याख्यान राहिलंय. तर ते मी रसशास्त्राची उपयुक्तता या विषयावरती देणार असं म्हणतोय. आणि आता रसरत्न समुच्चय किंवा आधी काही ग्रंथ रसशास्त्रावरती वाचले गेलेले आहेत. तेव्हा रसशास्त्र हा आयुर्वेदाचा अविभाज्य घटक आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यातला एक मूळ उद्देश अशा स्वरूपाचा राहील. रसशास्त्र अनवरस अपत्य आहे, तो आयुर्वेदाचा भागच नाही. मानसशास्त्र हा आयुर्वेदाचा भागच नाही. अशा प्रकारची विधानं केली जातात, ते ठासून मांडली जातात आणि त्याला फक्त तात्पुरती काहीतरी उदाहरणं किंवा अवतरणं ग्रंथातली दिली जातात. बाकीच्या अवतरणांकडे दुर्लक्ष केलं जातं. तर हे अर्धवट होत आहे आता अशा स्वरूपाचं. तर तसंच सर्व काळी घडत असतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी बुद्धी भरकटणारी अशा स्वरूपाची राहते. तर त्याच्यापासून खरं तर सावध अशा स्वरूपाचं राहायला पाहिजे. पतंजलींचे अष्टांग योगशास्त्र अद्वैत आत्म्याचा साक्षात्कार करून देणारे असूनही त्याला द्वैतशास्त्र ठरवून श्रुतहानी अश्रुत कल्पना करणाऱ्या शास्त्रार्थ संप्रदाय रहित अशा योग भाष्यकारांना उद्देशून तर आचार्याने हे भाष्य लिहिले नसेल ना, ही शंका आमच्या मनात वारंवार डोकावते. हे खूप धार्ष्ट्यच आहे, कारण हे योगभाष्य लिहिणारे अशा स्वरूपाचे खूप विद्वान असणारे अशा स्वरूपाचे आहेत. इतिहासज्ञ सांप्रदायिक विद्वानांनी तिचा अधिक उलगडा करण्याजोगी ही महत्वाची बाब आहे असे आम्हास वाटते. त्या कोलटकरांनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांचं मत जे आहे ते मांडलेलं आहे अशा स्वरूपाचं. आता आणखी एका सूत्राचा विचार करू. चौथ्या कैवल्यपदात एकूण सिद्धी किती प्रकारच्या असतात ते येणेप्रमाणे सांगितले. जन्मौषधी मंत्र तपस समाधीजा हा सिद्धया. दुसऱ्या सूत्रात एकाच आयुष्यात नंदिकेश्वराप्रमाणे जात्यंतर घडून येत असते ते कसे याची उपपत्ती दिली आहे. तिसऱ्या सूत्रात निमित्त कारण प्रकृती स्वभावाला प्रयोजक होत नसून ते प्रकृतीच्या प्रवाहाच्या आड येणारा अडथळा तेवढा दूर करत असते असे सांगितले. त्यानंतर 4, 5, 6 या तीनही सूत्रात एकच विषय चर्चेला आहे, तो असा: योगी शाश्वत संप्रज्ञात समाधीच्या परिणित अवस्थेत पोहोचल्यानंतर पुढे तो असंप्रज्ञात समाधीच्या समाध अवस्थेत जाण्याच्या प्रयत्नात लागतो. येथे त्यास मागे पहिल्या पदाच्या तिसऱ्या सूत्रात सांगितलेल्या अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व या दोन चित्तविक्षेपांचा अडथळा वारंवार होत असल्याचे आढळून येते. या अभ्यासात येईपर्यंतच्या योगांगांच्या अभ्यासामुळे त्याच्या चित्तातील राजस्व तामस भावना दगदगीचे प्राय झालेल्या असतात, पण काही शुभवासना मात्र दृढत्व करून चित्तात नांदत असतात आणि त्यांच्यामुळे असंप्रज्ञात समाधीच्या प्रांतात चित्त संस्कार श्रेष्ठतेला प्राप्त होत नाही. म्हणजे अवलब्ध भूमिकत्व असा हा अंतराय प्राप्त होतो. किंवा क्षणमात्र तसे झाले वाटले तरी लागलीच ते शाश्वत संप्रज्ञात समाधीच्या प्रांतात उतरते. म्हणजे अनवस्थितत्व हा अंतराय प्राप्त होतो. शुभवासना असल्या तरी त्या असंप्रज्ञात समाधीतील आत्मसाक्षात्काराला याप्रमाणे प्रतिबंधक होत असतात. त्या वासनांचा उपशम करण्यासाठी भूतजे ही सिद्धी प्राप्त झालेल्या योगी त्या वासनांचा भोग करून त्यांचा उपशम व्हावा म्हणून स्वतंत्र शरीर आणि त्या शरीराद्वारा त्या वासनांचा उपभोग घेणारी चित्ते निर्माण करत असतो. हे तर अजिबच आहे. ह्या वासनांचा क्षय लवकर व्हावा अशासाठी म्हणून ती भोगण्यासाठी वेगळी शरीर तो वेगळा योगी निर्माण करतो असणार अशा स्वरूपाचं भूतजयी योगी. सामान्यतः कोणतेही भोग भोगले तर त्या भोगांचे संस्कार चित्तावर घडत असतात व या संस्कारांनाच कर्माशय अशी संज्ञा आहे. येथे असा प्रश्न उत्पन्न होतो की हा योगी या शरीरांच्या चित्तांच्या द्वारा जे भोग भोगतो त्यामुळे त्याच्या चित्तात कर्माशय उत्पन्न होतो की नाही.
जर उत्पन्न होत असेल तर जाती, आयुष्य आणि भोग हा विपाक त्यापासून उत्पन्न होणार आणि मग तो भोग योगी पुन्हा संसार बंधनात पडणार. या शंकेच्या निवृत्तीसाठी तत्र ध्यानजम अनाशयम हे 4थ्या अध्यायातील 6वे सूत्र आहे. या सूत्रानुसार वरील शंकेचे निरसन असे होते की भोगासाठी निर्माण केलेले शरीर व चित्ते तो भोग योग्याला देऊन कृतकार्य होतात ते आपापल्या उपादान कारणात विलीन होतात. ध्यानजम अनाशयम आणि त्यांच्याबरोबरच असंप्रज्ञात समाधीतील जाण्याला प्रतिबंधक व फलोन्मुख असलेल्या भोगवासना योग्याला त्यांचा भोग घडल्यामुळे अस्तंगत होतात. मग राहिलेल्या योगाचे मूळ ध्यानाचे चित्त, त्या चित्तात आता कसल्याच शुभ किंवा अशुभ भोगवासना उरलेल्या नसल्यामुळे ते अनाशयच राहते. मला वाटतं पुढच्या वेळेला एकदा पुन्हा वाचू. मागचा कळलेला नव्हता. तर मागचा आता पुन्हा एकदा वाचल्यामुळे जरा मागची गोष्ट जास्त क्लिअर झाली. पण हा पुढच्या वेळेला एकदा पुन्हा वाचू तर कळेल. पुढच्या बुधवारी मी प्रवासात असेन संध्याकाळला. त्यामुळे सकाळचं लेक्चर होईल आपलं. ते करून आम्ही घरातून बाहेर पडू. मंगळवारी अवस आहे. मंगळवारी नाही, बुधवारीच अवस आहे. त्यामुळे बुधवारी लेक्चरचा संबंधच नाहीये. सकाळचं पण नाही आणि संध्याकाळचं पण नाही. गुरुवारपासून परत लेक्चर सुरू होतील. आता आधी मुळामध्ये उद्या परवा तर आपण जमणार आहोत. सोमवार मंगळवार पण असो. बुधवारपासून बुधवारचा एक दिवस खंड होईल आणि पुढे तिथून ते चालू होईल. तर 10 वेळा ओंकार आणि धन्वंतरी नमः जप करूया. ॐ धन्वन्तरये नमः. 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 ॐ धन्वन्तरये नमः.
नमः। ॐ धन्वन्तरये नमः। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। विरम्यते व्याख्यानव्यापारात्।